ऑल सेंट्स सोशल रिव्हॉल्युशनरी सोसायटी संचलित राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय अनाथ आश्रमामध्ये राहून शिक्षण घेतलेला विद्यार्थी महेश रामचंद्र बडाक हा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेमध्ये राज्यात प्रथम तर देशामध्ये 23वा आलाय आणि पुन्हा एकदा गंगाधर बाबा छात्रालयाचं नाव चर्चेमध्ये आलं। आपल्याला शिक्षण घेताना जीवन जगताना खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागलं। तशा अडीअडचणी गोरगरीब अनाथ मुलांच्या आयुष्यामध्ये येऊ नयेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी त्यांची वडिलोपार्जित 10 एकर शेती आश्रमासाठी दान केली। याच आश्रमामध्ये राहून चांगले संस्काराची शिदोरी सोबत घेऊन शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि आज ते विविध क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायामध्ये रममाण झाले आहेत। असं असलं तरी उत्तम संस्कारामुळे ते आश्रमाला विसरले नाहीयेत। माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांचाच असा शिरस्ता आहे की आश्रमामध्ये दाखल झालेल्या प्रत्येक पोरानं पोटभर जेवणाबरोबरच भरपूर शिक्षण घ्यायलाच पाहिजे। आश्रमामधील छोट्या मोठ्या कामांबरोबरच शिक्षण पूर्ण करून त्यानं स्वतःच्या पायावरती उभं राहावं। न्यायमूर्ती कोळसे पाटील मुलांना नुसतं जेऊ खाऊ घालून शिक्षण देत नाहीत तर त्यांच्या नोकरी व्यवसायाची देखील जबाबदारी ते घेतात, मुलांना पूर्ण सेटल करतात, जी गोष्ट अभावानेच इतरत्र दिसून येते। गंगाधर बाबा छात्रालयाचे व्यवस्थापक प्रकाश उर्फ पप्पू सपकाळ आणि जयश्री सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ आश्रमामधील मुलं इथे राहून शिक्षण घेत आहेत। पहाटे 5:30 वाजता उठून योग प्राणायाम करून सकाळची कामं उरकून नाश्ता घेतल्यानंतर महाविद्यालयीन तसेच शाळेमधील विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर पडतात। आश्रमामध्ये आल्यानंतर परिसर स्वच्छतेबरोबरच लहान मुलांची बरीचशी कामं ते करतात। सकाळी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सक्रिय सहभाग ते घेतात। संध्याकाळी पूजा प्रार्थना आटोपल्यानंतर स्वयंअध्ययन करतात। यामध्ये देखील मोठी मुलं लहान मुलांना आश्रमामध्ये मदत करतात। रात्री अभ्यासानंतर 10:30 वाजता मुलांचा दिवस संपतो आणि सुट्टीचा दिवस मात्र मुलांच्या आरामासाठी असतो। वेळप्रसंगी शेतामधील कामांना देखील मुलं हातभार लावतात। सतत आश्रमामध्ये राहून कंटाळलेल्या मुलांना सुट्टीच्या दिवसामध्ये काही हितचिंतकांच्या सहकार्यानं भंडारदरा, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी सहलीचा मनमुराद आनंद लुटता येतो। अशा गंगाधर बाबा छात्रालयाच्या निरोगी वातावरणामध्ये वाढलेल्या महेश बडाकनं त्याचं प्राथमिक शिक्षण कानडगाव तसेच खडांबे इथे पूर्ण केल्यानंतर इयत्ता 7वीला असताना तो गंगाधर बाबा छात्रालयामध्ये दाखल झाला। आश्रमामध्ये राहूनच त्यानं 10वीचं शिक्षण गुहाच्या प्रौरा माध्यमिक विद्यालयामध्ये घेतलं आणि 11वी 12वीचं शिक्षण राहुरी महाविद्यालयामध्ये त्यानं पूर्ण केलं। 12वी विज्ञान झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती, मात्र न परवडणाऱ्या लाखो रुपयांच्या शुल्कामुळे तो ते शिक्षण घेऊ शकला नाही। त्याला त्यास मुरड घालावी लागली। माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेश बडाक यानं शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे इथे प्रवेश घेऊन कायद्याचं शिक्षण घेतलं। स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुणे येथे न्यायालयामध्ये वकिलीची प्रॅक्टिस त्यानं सुरू केली आणि ते करत असताना आपल्या पेशाला आवश्यक असणारे 3 डिप्लोमा कोर्सेस त्यानं केले। त्याचवेळी महेश बडाकला वाटलं की UPSCची जाहिरात आली आहे, का नाही आपण ही परीक्षा द्यावी। त्यानं परीक्षेसाठी फॉर्म भरला। त्याचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडे लीगल रिसर्चचा जॉब करण्याची संधी मिळाली। एकीकडे हायकोर्टामधील जॉब, दुसरीकडे UPSC परीक्षेची तयारी। ही कसरत करून महेश UPSC परीक्षा क्वालिफाईड झाला। 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये UPSC भवन, शहाजहान रोड, नवी दिल्ली इथे मुलाखतीसाठी तो उपस्थित राहिला। 65 पदांसाठी 230 उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। त्यामधनं लायक 62 उमेदवार निवडले गेले आणि त्यामध्ये महेश बडाक राज्यामध्ये प्रथम आणि देशामध्ये
तेवी सवाल आहे. विशेष म्हणजे निकालाची निवड यादी जाहीर झाल्यानंतर बहुतेक उमेदवारांना 1 महिन्यापासनं 1 वर्षापर्यंतचं प्रशिक्षण करण्यास सांगण्यात आलं. महेश हा असा एकमेव उमेदवार ठरला, त्याच्या अनुभवामुळे त्याला कुठलेही प्रशिक्षण सांगितलं नाही. आई वडिलांचं फारसं छत्र न लाभलेल्या महेश बडाकला बालपणी त्याच्या कानडगाव येथील भागाबाई गागरे, सुखदेव गागरे या आजी आजोबांनी तर खडांबे येथील मावस मामा रमेश कोल्हापुरे, सुरेश कोल्हापुरे यांनी सांभाळलंय. त्यानंतर तो गंगाधर बाबा छात्रालयाच्या आश्रयास आला. माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील तसेच अनाथ आश्रमाने त्याला यथोचित सांभाळलं. महेशनं देखील UPSC परीक्षेचा अथांग सागर पार करून सर्वांचे पांग फेडलेत. त्याच्या या अपूर्व यशाबद्दल त्याचे सर्वत्र सर्व स्तरामधनं कौतुक होतंय आणि त्याचा सत्कार केला जातोय. नमस्कार रसिकांनो, नमस्कार प्रेक्षकांनो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यामध्ये प्रथम आणि देशामध्ये 23व्या आलेल्या महेश रामचंद्र बडाक याला भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीनं महेशचं हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. महेश हा ऑल सेंट्स सोशल रिव्होल्युशनरी सोसायटी संचलित गंगाधर बाबा छात्रालय अर्थातच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या गुहा येथील अनाथाश्रमामध्ये तो राहिला. त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि आज त्याची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेली आहे. सर्वप्रथम मी महेश यांना या ठिकाणी विचारतो की महेश, तुमच्या या यशामध्ये कोणाचं श्रेय आहे? नमस्ते सर. नमस्कार. मी ही जी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली ह्याचं जे श्रेय जातं, यशाचं श्रेय, ते सर्वप्रथम म्हटलं तर 2च माणसं आहेत की ज्यांना माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता. ते म्हणजे एक ह्या गंगाधर बाबा छात्रालयाचे आधारस्तंभ माननीय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, जे माजी न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, आणि दुसरे आहेत आमचे लाडके भाऊ प्रकाश सपकाळ. ते या आश्रमाचं कामकाज बघतात. मी नेहमी येत असायचो इकडे आश्रमामध्ये. तर माझी सुरुवातीची प्रगती वगैरे त्यांना बघून असं वाटायचं की हा नक्की पुढे जज होणार किंवा काहीतरी नाव कमावणार. तर मी आलो की त्यांना सांगायचो की माझी कुठपर्यंत प्रगती आली आहे किंवा मी कुठपर्यंत पोचलो यामध्ये. तर त्यांना सांगितलं एकदा की मी न्यायमूर्तीच्या मुख्य परीक्षेपर्यंत पोचलो आणि काही एक मार्काने वगैरे माझं ते राहून गेले. तर ते म्हणायचं की तो होशील. म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांना असायचा आणि तोच मला एक पुशअप म्हणतो आपण, त्याचा मला फायदा व्हायचा आणि मी तो एक प्रेरणा घेऊन अजून अभ्यास करायचो. आणि ते ह्या ज्या यशाचं जे श्रेय आहे म्हणतो आपण, हे 2 माणसांना प्रथमता जाईल. आणि नंतर सांगायचं झालं तर जे आश्रमाचे हितचिंतक आहेत, त्यांनी वेळोवेळी आश्रमाला येऊन मदत केली वेगवेगळ्या प्रकारची, त्यांचंही ह्या यशामध्ये श्रेय आहे असं मी म्हणेन. महेशजी, आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालेलं आहे? सर, मी प्राथमिक शिक्षण घेण्याच्या वेळेस माझ्या आजी आजोबांकडे होतो. आजोबांचं नाव सुखदेव आप्पासाहेब गागरे आणि आजीचं नाव गोदाबाई गागरे असं होतं. ते एक जवळच कानडगाव म्हणून एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावात मी 1ली ते 4थीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर तिथं शिक्षणासाठी काही सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे माझे मावस मामा आहेत, ते आपल्या राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द या गावी असतात, रमेश कोल्हापुरे आणि सुरेश कोल्हापुरे. त्यांच्या घरी मी 5वी आणि 6वीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या जवळच गावात एक शाळा होती, शाहू विद्या मंदिर. त्या शाळेमध्ये मी इयत्ता 5वी आणि इयत्ता 6वीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथे असणारे जे शिक्षक वर्ग होते, त्यांच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला. तिथे असताना माझं गणित झालं, इंग्रजी झाले, जे असे मूलभूत विषय होते त्याच्यामध्ये माझा पाया पक्का झाला. त्याच्यानंतर मी पुढील माध्यमिक शिक्षणाकरता गंगाधर बाबा छात्रालय येथे दाखल झालो. पुढे माझ्या शिक्षणाची काही खात्री नव्हती, म्हणजे त्यांनाही त्यांच्या कुटुंबाचं बघणं झालं किंवा बाकी सगळ्या आर्थिक गोष्टी बघता त्याची काही सांगड बसत नव्हती. म्हणून मी मग पुढे मला माझे काका आहेत गोरख गाडगे म्हणून, त्यांना आश्रमाची माहिती होती. तर त्यांनी मला शब्द टाकला की अरे तिथे तुझं शिक्षण होऊ शकतं, तू हुशार आहेस, तर तुला तिथे पुढे वाटचाल मिळू शकते. तर मी त्यांच्यासोबत इकडे आलो आणि मला मग 2007 साली इयत्ता 7वीमध्ये मी आश्रमात दाखल झालो.
आणि पुढे इयत्ता 7वी ते 10वीपर्यंत आपली प्रवरा माध्यमिक विद्यालयाची शाळा आहे गुहा गावामध्ये, तिथे 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. नंतर 11वी-12वीसाठी मी जे आपलं रामदास धुमाळ महाविद्यालय, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज राहुरी, जे पूर्वीचं त्याचं नाव होतं, तिथे मी 11वी-12वी सायन्समधून शिक्षण पूर्ण केलं. आपण गंगाधर बाबा छात्रालयामध्ये असताना माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तर आश्रमामध्ये आपण केवळ निवासासाठी म्हणा, अभ्यासासाठीच आलात की या ठिकाणी आपल्यावर काही संस्कार पण झाले? सर इथे म्हणजे की अशी संस्था आहे की इथे मला कधी आश्रम आहे असं कधी वाटलं नाही. पहिली गोष्ट, मी माझ्या घरासारखं इथं राहायचो. घरासारखं आपल्याला म्हणजे जसं प्रत्येक गोष्ट लागते सकाळी उठल्यानंतर, जे काही लागतं, जसं ब्रश लागतो, पाणी लागतो, जसं आपल्याला घरी मिळतं, त्याच्यानंतर नाश्त्याला मिळतं किंवा त्याच्यानंतर आपण आवरतो, कपडे घालून जातो. जसं जे आपल्याला जे मोठे भावंड असायचे तेव्हा मी लहान होतो 7वीला वगैरे, तर आमचे जे मोठे भावंड असायचे जे फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा 12वीच्या पुढचे, ते आम्हाला त्यावेळेस सांभाळ करायचे आमचा. म्हणजे आम्हाला काही लागलं कमी जास्त, सो इथे एक आश्रमासारखं कधी वाटलं नाही. नेहमी घरासारखं किंवा घरापेक्षा चांगली फील इथे आला. सगळ्या प्रकारचे संस्कार इथं मुलांवर झाले. म्हणजे एकदम राहण्यापासून, बोलण्यापासून, तुम्ही समाजात वावरताना कसं हे करायचं किंवा तुमचं राहणीमान, बोलणं, ह्याबरोबर ज्या बाकीच्या काही गोष्टी असतात ज्याचे संस्कार आपल्याला घरी मिळतात, तसेच संस्कार इथं भाऊंनी आणि वहिनींनी आमच्यावर केले. तसेच बाकीच्या मुलांवरही करतात. एक बाकीच्या ज्या समाजामध्ये आपण संस्था बघतो आश्रम, त्यामध्ये जे हे असतं तसं इथे काही नाही आहे. म्हणजे एकदम इथं आणि घरापेक्षा चांगलं वातावरण आहे. ते संस्कारी मुलांवर इथं केले जातात आणि तो एक वेगळा अँगल म्हणू आपण या आश्रमाचा, असं मी म्हणेन. आपण आपलं 11वी आणि 12वीचं शिक्षण राहुरी महाविद्यालयात घेतलं आणि त्यानंतर आपण उच्च शिक्षणासाठी कुठे गेलात आणि आपल्याला नेमकं काय व्हायचं होतं? सर प्रथमतः मी 11वी-12वीमध्ये जेव्हा सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा प्रथमतः मला डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न होतं. त्या दृष्टीने मी ज्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा ज्या एंट्रन्स एक्झाम असतात, जसं की नीट झाली, ते ॲडमिशन टेस्ट असते मेडिकलला कॉलेज जाण्यासाठी, आणि इंजिनिअरिंगसाठी जी हे असते MSCET त्यावेळेसची, तर त्या ज्या परीक्षा होत्या त्या मी देत गेलो. पण जेव्हा त्या रिझल्ट लागला, जसा नीटचा रिझल्ट लागला, तेव्हा कळून चुकलं की आपली जी फीज असते मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी, जे प्रचंड प्रमाणात डोनेशन्स वगैरे असतात, ते ह्या ठिकाणी राहून अफोर्ड करणं शक्य नव्हतं. तसं मी प्रयत्नही केला पण एक नाही शक्य झालं. तर मग जे आपले आश्रमाचे जे आधारस्तंभ आहे, माननीय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब, ते नेहमी इथे येत असायचे, मुलांशी संवाद साधत असायचे. तर असाच एक संवाद साधताना आमचं सरांशी माझं हितगुज झालं. त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की असं असं लॉचं शिक्षण तू घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याच्यामधून तू हुशार असल्यामुळे तू जज पण होऊ शकतो, तू जर चांगल्या प्रकारे तुझं त्याच्यामध्ये जर कामगिरी केली शिक्षणामध्ये. तर तसं साहेबांचं मार्गदर्शन होतं. तर म्हटलं मग बाकीचं हे मेडिकल वगैरे हे तसंही शक्य नव्हतं, किंवा मग त्याच्यानंतर जे आपण म्हणतो कसं प्रॅक्टिस कशी करणार मेडिकलच्या, ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या बघून मी मग कायद्याचं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी कायद्याचं शिक्षण करण्याचं ठरवलं. प्रेक्षकांनो, महेश बडाक यांची इच्छा डॉक्टर होण्याची होती, परंतु परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे म्हणा किंवा ती जी फी असते वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी जी फी असते ती महेशकडे नसल्यामुळे आणि माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी त्याला मार्गदर्शन केलं की तू असाच जर अभ्यास तुझा पुढे ठेवला, कायद्याचं शिक्षण घेतलं तर एक दिवस तू जज होऊ शकतो. त्यानंतर मग आपली वाटचाल कशी राहिली 11वी-12वी नंतर? सर 11वी-12वी नंतर जसं साहेबांनी सांगितलं, तर त्यानंतर मी माझं कायद्यामध्येच ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. आणि मग ते ग्रॅज्युएशन करणार कुठे असा प्रश्न होता. तर मग साहेब म्हणे तुझी जर इच्छा असेल, तू कायद्यामध्ये शिक्षण करण्याची इच्छा असेल तर तू माझ्याकडे येऊन राहा पुण्याला. तर मग त्यानुसार मी साहेबांकडे पुण्याला राहिलो. माझं ते जे शिक्षण आहे कायद्याचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण तिथेच मराठवाडा मित्रमंडळाचं शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज आहेत, त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहेत ते जाधव साहेब, त्या जाधव सरांनी माझी कॉलेजमध्ये असताना कुठल्याही वर्षाची फीज घेतली नाही. मी माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट केलं तिकडे, त्याच्यानंतर लॉमध्ये मास्टर्स पण कंप्लीट केलं आणि त्याचबरोबर 3 डिप्लोमाही केले. ते की ह्या ग्रॅज्युएशन करताना एक साईड बाय साईड 1 इयर डिप्लोमा होता. तर त्याच्यामध्ये एक ते डिप्लोमामध्ये डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ,
त्याच्यानंतर डिप्लोमा इन सायबर लॉज आणि डिप्लोमा इन लेबर लॉज असे 3 डिप्लोमाही माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करता करता मी केलं. आणि हे सगळ्यासाठी जो काही खर्च किंवा मी हे करत होतो ते आपले आधारस्तंभ कोळसे पाटील साहेब, त्यांना मी बाबा म्हणतो, त्या बाबांकडेच मी राहिलो. तिथेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नंतर मग मी त्यांनी सांगितलं तसं मग पुण्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आपण माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं कायद्याचं शिक्षण, हो त्याचबरोबर कायद्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे डिप्लोमा आपण पूर्ण केले. आणि त्यानंतर आपण या व्यवसायात कसे आला, किंवा आपण सध्याला म्हणजे जी नोकरी करत होतात तिकडे कसे आला? तर सर माझं जेव्हा लॉ ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं की आता तू वकिली चालू कर, जेणेकरून तुला वकिली क्षेत्रातला अनुभव असणं गरजेचं आहे. तर मी मग तिथे नहार म्हणून एक माझे सिनियर आहेत रोहन नहार, त्यांच्याकडे क्रिमिनल लॉमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. तर तिथून बेसिक म्हणजे ज्यावेळेस कोर्टाची प्रथमतः मी पायरी चढली त्यावेळेस जे म्हणतो आपण इकडे मी शालेय याच्यामध्ये कॉलेज शिक्षणमध्ये वगैरे सगळं मला माहिती होतं, पण जे आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो तसं ॲज सच घेण्यासाठी मला कोर्टात जाणं गरजेचं होतं. तर मग मी ते नहार सरांचं चेंबर जॉईन केलं आणि तिथं क्रिमिनलमध्ये काही एक 7 ते 8 महिने मी प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर मग मी हे करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालय ते ज्युडिशियल क्लर्क म्हणून त्यांचा लीगल रिसर्चर म्हणून अशा जागा सुटल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये. तर मी ती त्यांचं जी असते म्हणजे त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन होतं की तुम्ही लॉ ग्रॅज्युएट पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे, तर ते रिक्वायरमेंट होते आणि त्यांचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होता. सो मी तो इंटरव्ह्यू दिला आणि मी त्याच्यामध्ये पास झालो. लीगल रिसर्चर नाही हो, का? हो. ते लीगल रिसर्चरचा जॉब करत असताना आणि त्यानंतर आपल्याला काय असं वाटलं की आपण UPSC परीक्षा द्यावी, केव्हापासून तयारी सुरू केली? मुंबईमध्ये साधारण मी 2018च्या ऑगस्ट ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मी तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याच्यानंतर माझं जॉईनिंग झालं. तर साहेबांची नेहमी इच्छा होती की म्हणजे जसं मी लॉचं शिक्षण करण्याच्या प्रथमतः मी ठरवलं होतं की लॉचं शिक्षण करायचं तर आपण एक जज किंवा मॅजिस्ट्रेट किंवा असं काहीतरी हे करायचं. हां, कारण वकिलीमध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस करून सेट होणं किंवा तो जो स्ट्रगल असतो तो करण्यात एवढा वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणजे सेट होण्यासाठी घरी आईची जबाबदारी होती आणि त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण लॉ केलं तर आपल्याला जजच व्हायचं आहे. आणि ते जज होण्यासाठी जे काही नॉलेज असतं थोडंसं एक 5-6 महिने मी प्रॅक्टिस पण केली. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे मुख्य न्यायमूर्ती होते त्यावेळेसचे प्रदीप नांद्राजोग साहेब, त्यांच्यासोबत एक 6 महिने आणि दुसरे जस्टिस KR श्रीराम म्हणून साहेब होते, त्यांच्याकडे एक 1.5 वर्ष म्हणून मी लॉ रिसर्चरचं काम केलं. तर हे काम करण्याचा उद्देश असा की म्हटलं आपण लॉचं शिक्षण पण घेतलं आहे, पुढे जज पण होणार आहे. जर आपण अशा महान न्यायमूर्तींसोबत काम केलं तर आपल्याला नक्कीच त्या कामाची पावती मिळेल आणि एक पुढे समाजामध्ये किंवा जेव्हा ॲक्च्युअल आपण जज होऊ त्यावेळेस त्याचा नक्कीच फायदा होईल. त्या दृष्टीने मग मी त्यांच्याकडे एक 2 वर्ष मी तो ज्युडिशियल क्लर्क म्हणून काम केलं. आणि नेमकी UPSCची तयारी केव्हा सुरू? हां, UPSCची तर प्रथमतः मला जज व्हायचं होतं आणि ते करत असतानाच तर मला बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेविषयी कळत गेलं. आणि मी लॉमध्ये माझं प्रभुत्वच होतं आणि UPSCमध्ये जी डिपार्टमेंटल परीक्षा जी केंद्रीय लोकसेवा आयोग घेते त्यांच्या परीक्षेविषयी मला कळालं. ते साधारण 2018च्या सप्टेंबरमध्ये मला त्या परीक्षेविषयी कळालं. त्यानंतर मी ते ॲडव्हर्टाइजमेंट वाचली आणि मला कळालं की मी ही परीक्षा करू शकतो. आणि नंतर विचार केला मी क्लासेस वगैरे करू शकतो की नाही, तर मला तसं काम करत असताना क्लासचं शक्य नव्हतं. म्हणून मी क्लास न करता आणि माझं जे जजच्या प्रिपरेशन करत होतं परीक्षेचा त्याच ह्याच्यावर मी ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि ही परीक्षा जी आहे आपण लेखी परीक्षा केव्हा दिली? ह्या परीक्षेचा फॉर्म साधारण सप्टेंबरमध्ये भरल्यानंतर तो साधारण एक 7 मार्च 2019 रोजी मुंबई येथे एक त्याचं ह्यांचं लोकसेवा आयोगाचं एक केंद्र होतं आणि एक जगभरात एक 40 केंद्र होते. तर मग मुंबई मला जवळ होतं, मी मुंबईमध्येच काम करत होतो न्यायालयामध्ये, म्हणून मी मुंबई सेंटर निवडलं आणि तिथे मी साधारण 7 एप्रिल 2019 रोजी ती परीक्षा दिली. त्या परीक्षेचा नेमका निकाल केव्हा आला? ती परीक्षा दिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरात लॉकडाऊन पडलं आणि सगळं विस्कळीत झालं.
मग ह्यामुळेच सगळं जे परीक्षेचं नियोजन वगैरे होतं ते सगळं विस्कळीत झालं आणि त्या परीक्षेचा निकाल लागायला साधारण 2020च्या जुलै महिन्यात त्याचा निकाल लागला. हो 2020मध्ये तो निकाल लागला लेखी परीक्षा. हो 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 त्यानंतर जी ओरल असते आपण व्हायवा हो 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 तर व्हायवा कुठे आणि कशी झाली? साधारणतः जुलैमध्ये निकाल लागल्यानंतर तेव्हा मला कळालं की मी त्याच्यात एलिजिबल झालो आहे. बरं. पण त्यांनी मग सांगितलं की आम्ही तुम्हाला लवकरच व्हायवा वगैरेचं जे काय शेड्यूल असेल ते कळवूया. पण तरी करोनाच्या परिस्थितीमुळे त्यांचंही ते लवकर आलं नाही आणि मग साधारण डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचा मेल आला की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल आहात. बरं. तुम्ही अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही आम्हाला मेलद्वारे सबमिट करा. बरं. तर मग साधारण डिसेंबरमध्ये त्यांचं इंटरव्ह्यूसाठी मला लेटर आलं. पण फक्त त्यांनी म्हणजे इंटरव्ह्यूचं डेट वगैरे नाही कळवली होती. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल आहात. त्याचं जे शेड्यूल वगैरे आहे ते तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. क्वालिफाईड झाल्याचं हो आपल्याला कळालं. हो नाही कॉलेज का? हो शेड्यूल कळू. हो बरं. मग नेमका हा प्रोग्राम केव्हा आला व्हायवाचा? व्हायवाचा प्रोग्राम साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये मला कळाला. हो नाही सॉरी ते डिसेंबरमध्ये हे झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्याचं हे जानेवारी 2021मध्ये त्याचं म्हणजे त्यावेळेस कळालं होतं व्हायवा जानेवारीमध्ये. तर पुन्हा 7-8 महिने त्याचं हेच राहिलं म्हणजे पुन्हा ते कळालंच नाही की गुलदस्त्यात असल्यागत की मग मला वाटलं की काय असेल. पण ते त्यांचं आयोगामध्ये बऱ्याचशा परीक्षा घेतात त्यामुळे मी कळून घेतलं की थोडा डिले होत असेल. हां मग त्याच्यानंतर मला ऑगस्टमध्ये त्यांचा पुन्हा एकदा मेल आला की तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल झालं आहे आणि साधारण 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर असा इंटरव्ह्यू 5-6 दिवसाचा इंटरव्ह्यू त्यांनी हे केला होता. आणि मला 25 तारखेला 9 ते 12 ह्या सत्रामध्ये माझा इंटरव्ह्यूचा टाईम शेड्यूल झाला होता. तुमचा इंटरव्ह्यू 25 तारखेचा? 25 नोव्हेंबर हो 25 नोव्हेंबर हो. बरं. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? इंटरव्ह्यूमध्ये लोकसेवा आयोगाचे एक चेअरमन आणि एक सब्जेक्ट एक्सपर्ट आणि एक मानसशास्त्रज्ञ वगैरे म्हणतो आपण जे सायकोलॉजी चेक करतात असे 3 जणांचा पॅनल होता. इंटरव्ह्यूची वेळ होती 9 ते 12. परंतु त्यांचं बाकीचे पण म्हणजे असे 4 पॅनल होतं तिकडे. हां तर मला पॅनल नंबर 4 होता. तर प्रत्येक पॅनलकडे साधारण 6 विद्यार्थी होते एका दिवसासाठी एका सेशनसाठी 9 ते 12. तर मग साधारण माझा 12 वाजता नंबर आला इंटरव्ह्यूसाठी. तर मी प्रथमतः आत प्रवेश केला. सगळ्यांना ग्रीटिंग्स केले सरांना. त्यांनी वेलकम केलं. मी बसलो प्रथमतः. तर त्यांच्याकडे माझी प्रोफाईल होती म्हणजे मी जेवढे काय डिग्री केल्यात आत्तापर्यंत तर तेवढा सगळा डिप्लोमा डिग्रीज जे काय माझा एक्सपिरियन्स होता हायकोर्टचा एक्सपिरियन्स आणि माझा वकिलीचा अनुभव हे सगळं प्रोफाईल त्यांच्यासमोर असतेच. त्यांनी एक 5 मिनटं वगैरे सगळ्या पॅनलनी प्रोफाईल बघितलं. त्यांनी मग ते म्हणाले अरे महेश तू एवढं हे केलं का कधी केलं काय केलं त्याच्यावर म्हणजे ते थोडंसं हे झाले म्हणजे ह्या वयामध्ये तू 3 डिप्लोमा पण केले ग्रॅज्युएशनही केले मास्टर्स पण कंप्लीट आहे तुझं हायकोर्टलाही तू एवढं कसं केलं म्हणाले. ते त्यांना मी सांगितलं सर की ग्रॅज्युएशन करताना आपण म्हटलं इकडं ग्रॅज्युएशन चालूच असतं त्या साईड बाय साईड आपण एक युनिव्हर्सिटीमध्ये करता येतो आपला साईड. त्यानुसार मी मग ग्रॅज्युएशन करता 3 डिप्लोमा पण केले. आणि त्यांनी टेक्निकल क्वेरी काढली होती. त्यांच्या ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही मास्टर्स झालात का म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ग्रॅज्युएशन होण्या अगोदर मास्टर्स कंप्लीट कसं केलं. तर मी पॅनलला सांगितलं साहेब ते तसं नाही आहे कमिशन्सला रिक्वायरमेंट होतं मास्टर डिग्री पाहिजे पण त्या विषयामध्ये माझ्याकडे मास्टर डिग्री नव्हती पण माझ्याकडे डिप्लोमा होता. सो मग ते मास्टर डिग्रीऐवजी मी फक्त डिप्लोमा हे केला म्हणजे तिथं फिल करताना फॉर्ममध्ये. तर मग ते पॅनल त्याच्यावर सॅटिस्फाय झालं आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि प्रथमतः त्यांनी जे चेअरमन होते कमिशनचे त्यांनी प्रश्न विचारला मला की तू आता सध्या प्रॅक्टिस करतायत मिस्टर महेश तुम्ही प्रॅक्टिस करताय राईट. मी म्हटलं येस सर. देन ही सेड मी की तुम्ही प्रॅक्टिस कुठं करताय. देन आय सेड की इन पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट इन सिव्हिल क्रिमिनल ॲज वेल ॲज ट्रेडमार्क्स मॅटर्स. देन ही आस्क मी इन विच रिसेंट केस यू डील्ट विथ अंडर ट्रेडमार्क्स ॲक्ट. मग त्यांना मी सांगितलं सर आय हॅव डील्ट विथ द फेमस केस दॅट वी हॅव all over India and all over world we having a vaccine like Covishield. So that trademarks case was under our chamber. So I representing the petitioner where we filed a temporary injunction application against आधार पुनावाला की ज्यांनी ते कोविशिल्ड ट्रेडमार्क हे केलं. जे आमचे क्लायंट होते ते होते भारत बायोटेक. तर त्या भारत बायोटेकनी आमच्या ज्या क्लायंट त्यांचं जे ट्रेडमार्क होतं ते ट्रेडमार्क प्रायर आधार पुनावाला रजिस्टर होतं.
सो वी फाइल्ड इंजंक्शन ॲप्लिकेशन अगेन्स्ट द कोविशिल्ड ओनर आधार पुनावाला. सो मग त्यांना सांगितलं की ह्या केसमध्ये जनरली मग ते म्हणले तुम्हाला रिलीफ काय मिळाला. तर साहेबांना म्हणलं की ह्याच्यामध्ये रिलीफ ॲज सच जसं आपण ॲज पर लॉ म्हणतो किंवा आमची बाजू लॉच्या साईडने होती कारण वी आर द प्रायर रजिस्टर ऑफ द ट्रेडमार्क. पण मग ह्याच्यामध्ये कसं झालं, ट्रेडमार्कमध्ये वेगवेगळे क्लासेस असतात. आता हे जे रजिस्ट्रेशन होतं क्लास 5मध्ये होतं, म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिन्स म्हणा किंवा वॅक्सिन्स असे वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात. आणि जे आमचं होतं भारत बायोटेकचं ते ट्रेडमार्क एक सॅनिटरी प्रोडक्ट्स वगैरे किंवा सॅनिटायझर तत्सम प्रोडक्टसाठी रजिस्टर होता. तर मग हा जो म्हणतो आपण इंजंक्शन पार्ट असा आहे की ह्याच्यामध्ये 3 बेसिक प्रिन्सिपल अप्लाय होतात. एक असतं प्रायमा फॅसी केस, म्हणजे कोणाची केस मेड आउट होते, म्हणजे कोणाला त्याचा जास्त. त्याच्यानंतर असतो लॉस कोणाला होतं, त्याला म्हणतात इरेपेबल लॉस. आणि त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे एखादी केसचा निकाल आपण प्रायमरी कुठल्या बाजूने देतो तर त्याचा बॅलन्स कसा होईल. तर धो वी आर अ प्रायव्हेट रजिस्टर, पण ह्याचं कसं आहे, म्हणजे ज्यांचं जे कोविशिल्ड ट्रेडमार्क ते वर्ल्ड वाईड ऑलरेडी सोल्ड आउट झालं होतं, बऱ्याच जणांना माहीत होतं. तर हॉनरेबल कोर्टाचं असं म्हणणं होतं की बॅलन्स ऑफ किंवा प्रायमा फेसी केस म्हणतो आपण, आम्ही जर हे केलं, सपोज कन्सिडर करा की त्या ट्रेडमार्क्स जे आहे कोविशिल्ड अदर पुनावाला त्यांना इंजंक्शन ग्रांट केलं त्यांच्या फेवरमध्ये, तर तुम्हाला असं नुकसान काय होणार आहे? तुम्हाला काय होणार नाही, कारण तुमचं सॅनिटरी प्रोडक्ट्स किंवा तत्सम प्रोडक्ट्समध्ये आहे. पण जर आम्ही त्यांना प्रोहिबिट केलं की डू नॉट यूज द ट्रेडमार्क ऑफ कोविशिल्ड ॲज दे आर द प्रायर रजिस्टर, मग अशा वेळेस काय होणार आहे, त्यांनी ऑलरेडी त्या ट्रेडमार्क त्या कोविशिल्ड नावाने त्यांचं जे वॅक्सिन आहे प्रोडक्ट आणलेलं आहे, मग ते सगळं चेंज करा किंवा म्हणजे हे होऊ शकतं. तसं तुम्हाला काय त्याचं हे होणार नाही. म्हणजे हे जे बेसिक प्रिन्सिपल असतात ते अप्लाय करून जो निर्णय होता, धो वी आर अ प्रायर रजिस्टर, तरी तो निर्णय त्यांच्या बाजूला लागला. आम्ही ह्याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये पण गेलो, पण शेवटी लॉ तसाच होता, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तो निर्णय त्यांच्याच बाजूला गेला. तर ह्याच्यावर पॅनल पण चकित झालं की असं का व्हायला हवं, असं का झालं. मी म्हटलं सर, आय एम ॲग्री विथ कमिशन, बट दिस इज द लॉ आणि लॉच्या अगेन्स्ट कोणी जाऊ शकत नाही असं. तर त्यानंतर आपण या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून पहिले येस आणि देशातून 23वे आले. आता आपली ही जी पोस्ट आहे नेमकी काय असेल आणि ती एका राज्यासाठी असेल की आपल्या अंडर 2-3 राज्य येतील? सर, ही पोस्ट बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या MC डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, इंटरनल ट्रेड आणि कॉमर्स ह्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं. ह्याच्यामध्ये जे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो, तो हा विषय एक भारतामध्ये नवीन आला, म्हणजे साधारणतः 1995मध्ये ही मिनिस्ट्रीचं हे झालं आणि त्याच्यानंतर 2000 साली ह्याचा फर्दर प्रोग्रेस होऊन ते इंटरनल ट्रेड कॉमर्स ह्याच्यामध्ये त्याचं डिव्हिजन झालं. तर ह्यानुसार आपल्याकडे ट्रेडमार्क रजिस्ट्री, पेटंट रजिस्ट्री, कॉपीराईट बोर्ड आणि जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री अशा वेगवेगळ्या ज्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रजिस्ट्री असतात त्या रजिस्ट्री डेव्हलप झाल्या. तर ह्याच्यामध्ये जे ट्रेडमार्क रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये एक्झामिनर ऑफ ट्रेडमार्क आणि जिओग्राफिकल इंडिकेशन्स अशा पोस्टसाठी मी अप्लाय केलं होतं, जे की लोकसेवा आयोगामार्फत त्याची परीक्षा घेतली जाते आणि त्याच्या जागा भरल्या जातात. तर ह्या ज्या ट्रेडमार्क रजिस्टर आहेत ह्यांचे जे ऑफिसेस आणि मेन ऑफिसेस असे म्हणून टोटल 5 ऑफिसेस आहेत. आपल्याकडे मुंबई येथे अँटोफिल येथे त्यांचं मुख्य ऑफिस आहे आणि एक ब्रांच आहे दिल्लीला, एक चेन्नई, कोलकाता आणि गुजरातमध्ये अहमदाबाद अशा ठिकाणी 5 ठिकाणी आहेत. हो. तर साधारण एका राज्यामध्ये म्हणजे त्याची टेरिटरी कन्सिडर करतात. आता दिल्लीसाठी कन्सिडर केलं तर जेवढे नॉर्थन स्टेट आहेत 5-6 ते सगळे दिल्लीच्या अंडर येतात. त्याच्यानंतर कोलकाताला म्हणलं तर कोलकाताच्या आसपासचे जेवढे 2-4 स्टेट येतात ते कोलकाता अंतर्गत येतात. खाली आपण साऊथला कन्सिडर केलं तर चेन्नईमध्ये तामिळनाडू वगैरे जे काही सगळे राज्य आहेत ते चेन्नईच्या रजिस्ट्री अंतर्गत येतात. आणि महाराष्ट्रामध्ये जसं आपण म्हणतो ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्र, गोवा वगैरे मिळून एक मुंबई येथे आहे आणि गुजरात पण एक इक्विव्हॅलंट बरेचसे तिकडे इंडस्ट्री असल्यामुळे शेजारच्या राज्यात एक गुजरात या ठिकाणी आहेत. तसे एक 5-6 राज्य मिळून किंवा 2-3 राज्य मिळून एक रजिस्ट्री आहे त्यांची. आपल्याला या पदावर काम करत असताना कुठली आव्हानं वाटतात किंवा काय संधी आहे? ह्या पदावर काम करत असताना महत्त्वाची आव्हाने असे की हा जो एक नवीन म्हणतो आपण
म्हणजे मी प्रॅक्टिस करणारं माझं क्रिमिनलचं फील्ड होतं किंवा ट्रेडमार्कचं पण काही मी केसेस डील केलेला. तर ह्याच्यामध्ये वेगळं पलीकडे जाऊन ते ॲक्च्युली काम कसं चालतं, म्हणजे ज्या वेगवेगळ्या परराष्ट्रीय कंपन्या भारतात येतात किंवा भारतीय परराष्ट्रीय कंपन्या परदेशात जातात, तर तिथे बिझनेस करताना त्यांचं एक ट्रेड नेम असतं, त्याला आपण ट्रेडमार्क होतो, गुडविल. ते मार्केटमध्ये त्याचं ते डेव्हलप करतात आणि त्यानुसार पॉप्युलरिटी बनवून मग आपण ते मार्केटमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स लॉन्च करतात. तर ह्या सगळं एक नवीन फील्ड आणि नवीन ठिकाणी असं एक कामाचा अनुभव निश्चितच मला आवडेल. आणि हां, त्यात काम करताना मग असतील बरेचसे आव्हानं असतील, बरेचशा केसेस, बरेचशा वेगवेगळे मोठमोठे काउन्सिल येतील, अपेअर होतील. त्यांचं म्हणजे कुठे त्यानंतर मेट्रो सिटीमध्ये मिळेल, कुठे एक नवीन ठिकाणी त्याचं हे होईल. त्याच्यामुळे तिथे जुळवून घेताना, त्या वातावरणाशी जुळवून घेताना सगळं एक वर्क एन्व्हायरमेंट म्हणतो आपण, एक वेगळ्या प्रकारचं असेल. सो ते एक आव्हानच असेल माझ्यासमोर. बरोबर. महाराष्ट्र लोकसेवा आयोग नाही का? हो आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, हो तर याची जी तयारी करतात तरुण मंडळी, हो. तर यांच्यासाठी आपला काय संदेश असेल यशाच्यासाठी? जे आपली तरुण मंडळी, म्हणजे नाही म्हटलं तरी आज सगळेच जण म्हणतात की मला MPSC, म्हणजे आपण बघतोच MPSC झालं किंवा UPSC झालं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, ह्यांची परीक्षेची म्हणजे आपण चढाओढ म्हणतो, ती चढाओढ चालू असते सगळीकडे. हां, आणि ह्याच्यामध्ये मला ह्या परीक्षार्थींना सांगायचं एवढंच की तुम्ही जो काही अभ्यास करता, म्हणजे आपण शालेय जीवनापासून जे काही आपल्याला अभ्यास असणार आहे, जे काही विषय असणार आहे, त्यावेळेपासून जर आपण करत गेलं वेळोवेळी, त्यावेळेस सरांनी सांगितलं किंवा तो अभ्यास सांगितला आपल्याला, त्यावेळेस पूर्ण करत गेले, त्याच्यानंतर मग आपण जेव्हा विचार करतो की आलं हां मला ह्याचं प्रिपरेशन करायचं आहे, UPSC करायचे, MPSC करायचे, त्यानंतर आपल्याला क्लास लावावे लागतात, ती ह्याची गरज पडत नाही. जेव्हा जर आपण आपल्याला सरांनी सांगितलं त्यावेळी ते करत गेलो, आपण प्रामाणिकपणे केलं, नुसतं परीक्षेसाठी अभ्यास न करता आपण ते नॉलेज ॲक्वायर करत गेलो, तर त्याचा आपल्याला पुढे ह्याचा नक्कीच फायदा होतो. आणि असे काही कोचिंग क्लासेस वगैरे ॲज सच लावण्याची तशी गरज पडत नाही. प्रेक्षकांनो, महेश यांनी जे सांगितलं की MPSC UPSCची ही जी परीक्षा असते, या परीक्षेची तयारी ग्रॅज्युएशन नंतर करायची असते, हा एक बऱ्याच पदवीधरांचा किंवा स्पर्धकांचा गैरसमज आहे. तर खऱ्या अर्थाने याची परीक्षा जी असते किंवा तयारी जी असते, ती तयारी प्राथमिक स्तरापासून असते. हो, म्हणून ज्यांना कोणाला MPSC UPSC परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, त्यांनी निश्चितच प्राथमिक स्तरापासून या तयारीला लागलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. महेशजी, याच्यामध्ये आपले आदर्श कोण आहेत? सर, याच्यामध्ये माझे आदर्श सांगायचं गेले तर सगळ्यात प्रथमतः मी आमचे जे आधारस्तंभ आहे बाबा, माननीय न्यायमूर्ती BJ कोळसे पाटील साहेब, हे माझ्यासमोर आदर्श आहेत. कारण त्यांची परिस्थिती पाहता अगदी बिकट होती. म्हणजे हीच जी वास्तू आहे, साधारण एक झोपडी होती आपल्या पाठीमागे, तिथे त्यांच्या आई आणि आई वडील त्यांचे असे राहायचे, ते मोलमजुरी करायचे. त्यांचं चरित्र वाचले, जे कारंजले गांधले, त्यांच्यामध्ये त्यांचा सर्व प्रवास आलेला आहे. तर तो ते पुस्तक त्यांनी नंतर आलं ते, पण त्याच्या अगोदर मी इथला विद्यार्थी होतो. त्यावेळेस मला कळालं, म्हणजे त्यांचं जवळून मी बघितलं त्यावेळेस की साहेबांचे जे काय किती कठीण परिस्थितीतून गेले, म्हणजे ते एवढा की आपण म्हणतो ना अगदी दगडातून सोनं फुलवलं, त्यागत साहेबांचे आहे. आणि तेच माझा आदर्श आहेत पहिले. त्यांच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून मी, म्हणजे त्यांचा सगळ्या प्रत्येक ठिकाणी मला त्यांचा गायडन्स होता. मला कधी काही वाटलं की मी साहेबांकडे पुणे त्यांच्या निवासस्थानी जायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो तासन तास. ते मला सांगायचे, त्यांचा माझ्यावर माझ्यापेक्षा आत्मविश्वास आहे की तो होशील. जेव्हा त्यांना सांगितलं की थोडंफार इकडे तिकडे झालं की नाही होशील, आज नाही तर उद्या होशील, पण होशील तू, असा त्यांचा आहे. सो माझ्यासमोर ते एक महत्त्वाचे आदर्श होते. आणि त्यांची सगळी परिस्थिती बघा, त्यांनी कसं एक सोनं केलं, म्हणजे एकदम खडकामध्ये, तसं त्यांचं, म्हणून त्यांच्याकडे बघून मला पण बऱ्याच वेळा हे यायचं की साहेब एवढ्या कठीण परिस्थितीमधून तिथपर्यंत पोहोचू शकले, न्यायमूर्ती झाले. तर मग म्हटलं आपणही त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या ह्याच्यावरच मग मी पण माझ्या प्रेरणास्रोत थोडक्यात साहेबच होते. नक्की. महेश बडाक यांची जी वाटचाल आहे अतिशय खडतर आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं, कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं, कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लीगल रिसर्चर झाले. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्याजवळ त्यांनी काम केलं, UPSC परीक्षा दिली. आणि हे सर्व करत असताना महेशजी, तुम्ही असे तुमचे काही छंद आवडी जोपासलेले आहेत का? हो,
मला वाचनाचा छंद एक होता. तर साधारणतः लॉ ग्रॅज्युएशनपर्यंत मी वेगवेगळी पुस्तकं वाचली. बरं. म्हणजे ते करत असताना जे काही माझ्या हे होईल ते. पण जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये पडलो वकिली व्यवसायाच्या, तेव्हा त्यानंतर माझं थोडं वाचनाकडे हे व्हायला लागलं. कारण तिकडे नाही म्हटलं तरी जे आपलं जेव्हा गुन्हा एखादा रजिस्टर होतो, त्याच्यानंतर जी आपण कोर्टामध्ये ते जे कागदपत्र असतात, पुन्हा चार्जशीट त्याचा बंच असतो 400 400 500 500, काही मोठे मॅटर्स असेल तर 1000ही पानं असतात. तर मग माझ्या छंदाकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं. तर माझा ह्याच्यासोबत अजून एक छंद होता गाणे ऐकण्याचा. तर मी मध्ये कधी हे झालं मला ह्या सगळ्या ह्याच्यातून थोडंसं कंटाळवाणं वाटलं, डिप्रेशन आलं. तर त्यावेळेस मग मी गाणे ऐकायचो. मला जुने गाणे वगैरे आवडायचे. तर मग ती गाणी वगैरे मी ऐकायचो आणि मग वाचन तसं चालू होतं, पण थोडंसं कमी झालं. नंतर न्यायालयामध्ये असताना, हायकोर्टला असताना आणि ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करताना मग तिकडं थोडा कमी वेळ मिळायचा. तर मग वाचनाचा छंद थोडासा मागे पडला आणि मग मी आपलं संगीत वगैरे नेहमी ऐकायचो. गंगाधर बाबा छात्रालयातील पहिलाच विद्यार्थी असा आहे की जो UPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात पहिला आला आणि देशामध्ये 23वा आलेला. अशा महेश रामचंद्र बडाक यांना मी या कार्यक्रमाचा समारोप करताना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी पप्पू सपकाळ, व्यवस्थापक गंगाधर बाबा छात्रालय, ऑल सेंट सोशल रेव्होल्युशनरी सोसायटी संचालित गंगाधर बाबा छात्रालय. गंगाधर बाबा छात्रालय नावाचं जे आश्रम आम्ही चालवतो गेल्या 25 वर्षापासून, न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांनी त्यांच्या दिलेल्या 10 एकर क्षेत्रामध्ये आम्ही गेल्या 25 वर्षापासून अनाथ आश्रम चालवतो. या अनाथ आश्रमामध्ये वेगवेगळ्या स्तरातली मुलं येतात. कोणी गरीब, गरजू, निराधार, सिंगल पालक असे मुलं असतात. किंबहुना नातेवाईक, आईवडील वारलेले आहेत, नातेवाईक सांभाळत नाही, असे मुलं इथं सांभाळलं जातं. आश्रमामध्ये मुलांचं संगोपन, शिक्षण हे सगळं आश्रम बघत असतो आणि हे सगळं लोकवर्गणीतून केलं जातं. लोकांच्या मदतीवरच आश्रमाचा दैनंदिन कारभार किंवा दैनंदिन व्यवस्था चालवल्या जातं. ते लोक त्यासाठी वेगवेगळ्या स्तरातले लोक आम्हाला मदत करत असतात. तर आश्रमातल्या मुलांना नुसतंच इथं चांगलं वातावरण किंवा नुसतंच अन्न, चांगलं जेवण देऊन न थांबता आश्रम त्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून आश्रमाची मुलं कोणी MBA आहे, MC आहे, इंजिनियर आहे, लॉला आहे, कोणी ITI झालेले आहे आणि न्यायमूर्ती साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा समाजातल्या वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून असेल, मुलांना जॉब पण शोधला जातो आणि तो त्यांना जॉब पण दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून महेश आमच्या आश्रमाचा विद्यार्थीच आहे. तो 12वीपर्यंत इथंच गोवाला राहून शिक्षण घेतलं आणि उर्वरित बाकीचं शिक्षण त्यांनी पुण्याला घेतलं. ते आश्रमाच्या मार्फतच न्यायमूर्ती साहेबांनी त्याची व्यवस्था केली होती. आज तो UPSC परीक्षा पास करून आश्रमाचं एक नाव मोठं केलं. आश्रमाचा हाच मुख्य उद्देश आहे की मुलांना नुसतंच वाढवायचं नाही किंवा नुसतंच हे करायचं नाही, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. तर एवढे मजबूतपणे उभं करायचं की ते पुढच्या मुलांना पण एक प्रेरणा ठरेल आणि समाजामध्ये आपण ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीतल्या लोकांना, ते समाजातल्या इतर घटकांना मदत करण्या इतपत त्यांची ते त्या लायक बनतील. हा आश्रमाचा आणि न्यायमूर्ती साहेबांचा पूर्वीपासूनचा एक नेहमी प्रयत्न होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज महेशने UPSC परीक्षा पास करून निश्चितच आश्रमाचं आणि आश्रमाच्या कष्टाचं फळ केलं आणि त्याला निश्चित एक खूप मोठं त्यांनी नाव मिळवून दिलं. या निमित्ताने आम्ही आता तो परिवारातलाच माणूस आहे, त्याचे आभार मानणारच नाही, पण तरी त्याला शुभेच्छा आहे आणि त्याच्याकडून अशा अनेक विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी ह्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न राहील. नमस्कार. महेश दाने, C24 तास, राहुरी.